नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। आज मी आपल्यासाठी जो व्हिडिओ आणलेला आहे तो व्हिडिओ आहे इयत्ता 12वी अर्थशास्त्र विषय प्रकरण 3 ब मागणीची लवचिकता। या प्रकरणातील मागणीच्या किंमत लवचिकता मोजण्याच्या पद्धती या मुद्द्याचं स्पष्टीकरण आज मी आपल्यासमोर करणार आहे। या अगोदर या प्रकरणावर 2 व्हिडिओ मी प्रसिद्ध केलेले होते, अपलोड केलेले होते। ते व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझं हे यूट्यूब चॅनेल लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, की जेणेकरून तुम्हाला नवीन आलेले जे व्हिडिओ असतील माझे ते व्हिडिओ त्वरित तुमच्या मोबाईलवर उपलब्ध होतील। मग चला तर सुरुवात करूया मागणीच्या किंमत लवचिकता मोजण्याच्या पद्धती। या पद्धती पाहण्यापूर्वी पुन्हा एकदा आपण मागणीची किंमत लवचिकता म्हणजे काय ते आपण अभ्यासूया। किंमत लवचिकता कशाला म्हटलं जातं? किमतीतील प्रमाणित बदलामुळे, वस्तूच्या किमतीतील प्रमाणित बदलामुळे मागणीत जो प्रमाणित बदल घडून येतो त्यास मागणीची किंमत लवचिकता असे म्हणतात। किमतीतील प्रमाणित बदलामुळे मागणीत जो प्रमाणशीर बदल घडून येतो त्यास मागणीची किंमत लवचिकता असे म्हणतात। सूत्ररूपाने मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल छेद किमतीतील शेकडा बदल, म्हणजे अशा पद्धतीने मागणीची किंमत लवचिकतेची व्याख्या केली जाते। ही किंमत लवचिकता म्हणजेच काय आणि या किंमत लवचिकतेचे जे 5 प्रकार आहेत या 5 प्रकारांचा आपण यापूर्वीच अभ्यास केलेला होता। मग त्यानंतर हा जो पुढचा मुद्दा आहे तो देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, मागणीच्या किंमत लवचिकता मोजण्याच्या पद्धती। चला तर मग सुरुवात करूया या पद्धती। त्यापैकी पहिली पद्धत आहे गुणोत्तर किंवा शेकडेवारी पद्धती। गुणोत्तर किंवा शेकडेवारी पद्धती ही पद्धत प्राध्यापक डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी प्रसिद्ध केलेली आहे, यांनी विकसित केलेली आहे। मग या पद्धतीमध्ये मागणीची किंमत लवचिकता कशी मोजली जाते, यात काय केलं जातं? मागणीतील शेकडा बदलास, या पद्धतीमध्ये मागणीतील शेकडा बदलाला किमतीतील शेकडा बदलाने भागून मागणीची लवचिकता मोजली जाते। आपण मागणीच्या लवचिकता मोजण्याच्या विविध पद्धतींचा अभ्यास करतोय। त्यातील पहिली पद्धत आहे गुणोत्तर किंवा शेकडेवारी पद्धत। या पद्धतीमध्ये मागणीची लवचिकता कशी मोजली जाते, कशी काढली जाते, यात काय केलं जातं? मागणीतील शेकडा बदलाला, या पद्धतीमध्ये मागणीतील शेकडा बदलाला किमतीतील शेकडा बदलाने भागून म्हणजे भागाकार करून मागणीतील शेकडा बदलाला किमतीतील शेकडा बदलाने भागून मागणीची लवचिकता मोजली जाते। या पद्धतीलाच प्रमाणित पद्धत, शेकडेवारी पद्धत असंही म्हटलं जातं आणि प्रमाणित पद्धत असंही त्याला म्हटलं जातं। मग हेच सूत्ररूपाने पुढील प्रमाणे, सूत्र काय बघा त्याचं? मागणीची लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल छेद किमतीतील शेकडा बदल। मागणीची लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल छेद किमतीतील शेकडा बदल। हेच आपल्याला गणितीय भाषेमध्ये असं लिहिता येईल, ED इज इक्वल टू डेल्टा पर्सेंटेज शेकडा डेल्टा Q छेद शेकडा डेल्टा P। या सूत्रामध्ये ED म्हणजेच काय? इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड। त्यानंतर शेकडा म्हणजे टक्केवारी दर्शवणारं चिन्ह आहे, डेल्टा हे बदल दर्शवणारं चिन्ह आहे आणि Q म्हणजे क्वांटिटी, मागणी, वस्तूची मागणी, आणि छेद शेकडा डेल्टा P म्हणजेच काय? किंमत। म्हणजे अशा पद्धतीने मागणीतील शेकडा बदलास किमतीतील शेकडा बदलाने भागून भागून मागणीची लवचिकता मोजली जाते। हेच आपल्याला अधिक विस्तृतप्रमाणे आपल्याला पुढील प्रमाणे मांडता येईल, ED बरोबर डेल्टा Q अपॉन Q। ED बरोबर डेल्टा Q म्हणजेच काय? बदललेली मागणी, किती बदल झालेला आहे तो बदललेली मागणी, आणि छेद Q म्हणजेच काय? मूळ मागणी, भागिले डेल्टा P अपॉन P। डेल्टा P म्हणजेच काय? बदल झालेली किंमत, आणि फक्त P म्हणजेच काय? मूळ किंमत। मग हेच आपल्याला अधिक पुढे
याचं विस्तृत आपल्याला उत्तर कसं काढता येईल मग पुढे. म्हणून ईडी बरोबर, ईडी म्हणजेच काय, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू डेल्टा क्यू अपॉन क्यू आणि भागिलेचं गुणाकार करताना आपण काय करतो हे अगदी 5वी 6वीपासून आपण अभ्यास करत आलेलो आहोत. मग डेल्टा क्यू अपॉन क्यू गुणिले पी अपॉन डेल्टा पी, म्हणजे या सूत्राचा वापर करून मागणीची लवचिकता मोजली जाते. मागणीची लवचिकता मोजताना या गोष्टी लक्षात ठेवा. या प्रकारामध्ये मागणीच्या लवचिकता मोजण्याच्या ज्या पद्धती आहेत, या पद्धतीमध्ये आपण या तिन्ही पद्धतींमध्ये मागणीची लवचिकता 3 प्रकारे मोजणार आहोत. एकतर लवचिकता 1 असते, किंवा लवचिकता एकापेक्षा जास्त असते, किंवा लवचिकता एकापेक्षा कमी असते. आपण मागणीची लवचिकता मोजण्याच्या ज्या 3 पद्धतींचा आपण अभ्यास करणार आहोत, या तिन्ही पद्धतींमध्ये लवचिकता मोजताना आपल्याला हे 3 विधान लक्षात ठेवायचे आहे. ईडी बरोबर 1 म्हणजे मागणीची लवचिकता 1 असते. त्यानंतर ईडी जास्त आहे 1 पेक्षा, म्हणजे मागणीची लवचिकता 1 पेक्षा जास्त असते. आणि ईडी कमी आहे 1 पेक्षा, मागणीची लवचिकता 1 पेक्षा कमी आहे. अशा 3 पद्धतीने आपण ही लवचिकता मोजणार आहोत. आपल्याला हेच उदाहरणाद्वारे अधिक योग्य प्रकारे स्पष्ट करता येईल. उदाहरण बघा काय दिलेलं आहे. तुमच्यासमोर कॉलम आहे, तो किंमत दिलेली आहे, मागणी दिलेली आहे, किलोमध्ये आहे आणि पुढे सूत्र दिलेलं आहे. बघा, वस्तूची किंमत 20 आणि 25, म्हणजे 20 ही मूळ किंमत आणि 25 ही बदललेली किंमत. म्हणजेच किमतीमध्ये 5 रुपयांचा फरक, म्हणजे 5 रुपयाने किंमत बदललेली आहे. फरक किती रुपयाचा आहे? 5 रुपयाचा. आणि मागणी जी आहे ती सुरुवातीची मागणी किती आहे? 10 किलोग्रॅम आणि नंतरची मागणी किती आहे? 9. म्हणजे सुरुवातीची मूळ मागणी 10 किलोग्रॅम आहे आणि बदललेली मागणी किती आहे? 9. आणि त्यानुसार पुढे सूत्र दिलेलं आहे. ज्या सूत्राचा वापर करून इथे आपल्याला मागणीची किंमत लवचिकता मोजावयाची आहे. सूत्र काय? पुन्हा बघा, ईडी बरोबर डेल्टा क्यू अपॉन क्यू गुणिले पी अपॉन डेल्टा पी. मी या सूत्रामध्ये जर आपण किमती टाकल्या, तर ते कसं तयार होईल बघा. ईडी बरोबर डेल्टा क्यू म्हणजेच काय? बदललेली मागणी किती आहे? 1 आहे. अगोदरची मागणी किती होती? 10 होती, नंतर 9 झालेली आहे, म्हणजे 1 ने बदल झालेला आहे. हा बदल किती आहे? 1. म्हणून डेल्टा क्यू बरोबर 1 छेद क्यू. क्यू म्हणजेच काय? मूळ मागणी किती आहे? 10. म्हणजेच 1/10 गुणिले डेल्टा पी. आता डेल्टा पी म्हणजेच काय? बदललेली किंमत. पूर्वीची किंमत किती होती? 20, आता किती आहे? 25. कितीने बदल झालेला आहे? 5 ने. पूर्वीची किंमत 20, आताचा बदल 25 आहे, म्हणजेच 5 हा बदल आहे. म्हणून डेल्टा पी बरोबर किती येणार आहे? 5 आणि फक्त पी बरोबर किती येणार आहे? 20. मग आपलं हे गणितीय सूत्र कसं तयार होणार बघा. ईडी बरोबर 1/10 गुणिले 20/5. मी याचं जर उत्तर काढलं तर याचं उत्तर किती येणार आहे सांगा मला? 0.4. ईडी बरोबर 0.4 हे त्याचं उत्तर येणार आहे. मग 0.4 म्हणजेच हे 1 पेक्षा कसं आहे सांगा मला. हे 0.4 ही 1 पेक्षा कमी आहे, म्हणून येथे ईडी हे कमी आहे 1 पेक्षा. म्हणजेच येथे कमी लवचिक मागणी, इथे जी मागणी आहे ही मागणी कमी लवचिक मागणी दिसून येते. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला येथे मागणीची किंमत लवचिकता मोजता येईल. म्हणजे इथे जर पाहिलं बघा, तर इथे मागणीतील बदल जो आहे, येथे मागणीतील बदल हा कसा आहे सांगा मला? कमी आहे आणि किमतीतील बदल जास्त आहे. मागणीतील बदल किती आहे? मागणीतील बदल फक्त 1 आहे आणि किमतीतील बदल 5 आहे. म्हणजे येथे मागणीतील बदलापेक्षा किमतीतील बदल कसा आहे? जास्त आहे, म्हणून येथे कमी लवचिक मागणी दिसून येतो. हा बदल जेव्हा दोन्ही सारखा असतो, हा जो बदल आहे हा बदल किमतीतील बदल आणि मागणीतील बदल जेव्हा दोन्ही सारखा असतो, तेव्हा तेथे एकक लवचिक मागणी हा प्रकार दिसून येतो. आणि मागणीतील बदल हा किमतीतील बदलापेक्षा जेव्हा जास्त असतो, तेव्हा त्या ठिकाणी जास्त लवचिक मागणी दिसून येतो. ईडी जास्त आहे 1 पेक्षा. म्हणजे अशा पद्धतीने गुणोत्तर किंवा शेकडेवारी पद्धतीमध्ये मागणीची लवचिकता मोजली जाते. त्यानंतर दुसरी पद्धत आहे
दुसरी पद्धत आहे एकूण खर्च पद्धत. दुसरी पद्धत आहे एकूण खर्च पद्धत. ही पद्धत देखील प्राध्यापक मार्शल यांनीच विकसित केलेली आहे. एकूण खर्च पद्धत ही पद्धत देखील डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनीच प्रसिद्ध केलेली आहे, यांनीच विकसित केलेली आहे. मग यामध्ये काय केलं जातं बघा, वस्तूच्या मूळ किमतीला, वस्तूची जी मूळ किंमत आहे या मूळ किमतीला वस्तूवर होणारा एकूण खर्च आणि बदललेल्या किमतीला, वस्तूची किंमत बदलल्यानंतर या बदललेल्या किमतीला वस्तूवर होणारा एकूण खर्च, या दोन खर्चांची तुलना करून मागणीची लवचिकता मोजली जाते. एखाद्या वस्तूच्या मूळ किमतीला होणारा एकूण खर्च आणि त्याच वस्तूच्या बदललेल्या किमतीला होणारा एकूण खर्च, या दोन खर्चांची तुलना करून मागणीची लवचिकता मोजली जाते. याही पद्धतीमध्ये मागणीची लवचिकता 3 पद्धतीने मोजली जाते. एक तर लवचिकता 1 असते, दुसरं लवचिकता एकापेक्षा जास्त असते आणि तिसरं आहे लवचिकता एकापेक्षा कमी असते. ही लवचिकता किंवा ही पद्धत आपल्याला पुढील उदाहरणाच्या सहाय्याने अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट करता येईल. समोर तक्ता बघा. या तक्त्याचं व्यवस्थित जर निरीक्षण केलं तर आपल्याला काय दिसते बघा, एकूण 4 कॉलम त्यामध्ये दिलेले आहेत. किंमत, मागणी, नगदसंख्या, त्यानंतर एकूण खर्च आणि त्यानुसार शेवटचा कॉलम आहे मागणीची लवचिकता. यामध्ये बघा सुरुवातीला अ वस्तू दिलेली आहे, त्यानंतर आ वस्तू आहे आणि ई वस्तू आहे. या 3 प्रकारच्या वस्तू दिलेल्या आहेत. त्यामध्ये अ, आ, ई यात काय म्हटलंय बघा, सुरुवातीला वस्तूची किंमत 10 रुपये असताना मागणी केली जाणारी नगदसंख्या 6 इतकी आहे. त्यानुसार एकूण खर्च 10 गुणिले 6 बरोबर 60 झालेला आहे. त्यानंतर किंमत वाढून 10 वरून किती रुपये झालेली आहे, 20 रुपये झालेली आहे. मग किंमत 20 रुपये इतकी वाढली असता मागणी केली जाणारी जी नगदसंख्या आहे ती नगदसंख्या आपल्या नियमाप्रमाणे काय होते, कमी होते. म्हणजे किंमत वाढल्यानंतर मागणी कमी होते, म्हणून तिथे 5 इतकी नगांची मागणी केली जाते. त्यानुसार जो एकूण खर्च झालेला आहे तो किती झालेला आहे, 100. म्हणजे या ठिकाणी बघा सुरुवातीला जो मूळ खर्च होता 10 गुणिले 6 तो 60 रुपये हा मूळ खर्च होता आणि आता नंतर किंमत बदलल्यानंतर जो एकूण खर्च झाला तो 20 गुणिले 5 बरोबर 100 झाला. मग या ठिकाणी जर पाहिलं तर वस्तूची किंमत बदलल्यानंतर जो मूळ खर्च आहे हा मूळ खर्च पूर्वीपेक्षा जास्त झालेला आहे. म्हणजे खर्चामध्ये एकूण खर्चात काय झालेले आहे, वाढ झालेली आहे. मग जेव्हा अशा पद्धतीने वस्तूच्या किमतीत बदल झाल्यामुळे जो मूळ खर्च आहे हा मूळ खर्चामध्ये वाढ होते, एकूण खर्च पूर्वीपेक्षा जास्त होतो, तेव्हा तेथे जास्त लवचिक मागणी दिसून येते. त्यानंतर दुसरं बघा, उदाहरण जे तुम्हाला आ दिले बघा, त्या आ मध्ये काय दिलंय, वस्तूची मूळ किंमत 30 रुपये इतकी आहे आणि त्या 30 रुपयाला मागणी केली जाणारी नगदसंख्या 4 इतकी आहे. मग इथे जर पाहिलं तर इथे एकूण खर्च किती होणार आहे, 30 गुणिले 4 बरोबर 120 रुपये हा मूळ खर्च आहे. त्यानंतर किंमत वाढून किंमत 30 वरून किंमत 40 रुपये इतकी झाली. मग किंमत 40 रुपये झाल्यानंतर येथे जो मूळ खर्च आहे, येथे जी मागणी आहे ती मागणी केली जाणारी नगदसंख्या 3 आहे, कारण किंमत वाढल्यामुळे मागणी कमी होते. म्हणून येथे जो बदललेला खर्च आहे तो खर्च किती येणार आहे, 40 गुणिले 3 इथे 120च आहे. म्हणजे अगोदरचा खर्च 120 रुपये आणि नंतर बदललेला खर्च 120 रुपये, हा दोन्ही बदल, अगोदरचा मूळ खर्च त्यानंतर बदललेला खर्च, हे दोन्ही बदल सारखेच आहेत. म्हणून येथे मागणीची लवचिकता 1 असते किंवा एकक असते. इथे ईडी बरोबर 1 असं आपल्याला म्हणता येईल. आणि सगळ्यात शेवटच्या कॉलममध्ये बघा, ई मध्ये जेव्हा वस्तूची किंमत 50 रुपये इतकी असते त्यानुसार मागणी केली जाणारी नगदसंख्या 2 इतकी आहे. मग एकूण खर्च किती होईल, 50 गुणिले 2 बरोबर 100. त्यानंतर किंमत वाढून 50 रुपयावरून किंमत 60 रुपये इतकी झाली आणि 60 रुपये इतकी किंमत झाल्यानंतर वस्तूची जी मागणी आहे ती मागणी कमी होते. आपल्या मागणीच्या सिद्धांताप्रमाणे किंमत वाढल्यानंतर मागणी कमी होते.
मागणी केली जाणारी नगदसंख्या किती आहे? 1 आहे. मग इथे 60 गुणिले 1 बरोबर 60 रुपये. अगोदरचा खर्च 100 रुपये, नंतरचा खर्च 60 रुपये. म्हणजे अगोदरच्या वस्तूच्या किमतीत बदल झाल्यामुळे जेव्हा एकूण खर्च पूर्वीपेक्षा कमी होतो तेव्हा त्या ठिकाणी मागणीची लवचिकता एकापेक्षा कमी असते. म्हणजे ईडी कमी आहे 1 पेक्षा असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे बघा या तक्त्यावरून आपल्याला काय सांगता येतं बघा, वस्तूच्या किमतीत बदल झाल्यानंतर मूळ खर्च जर पूर्वीपेक्षा जास्त होत असेल तर तेथे मागणीची लवचिकता 1 पेक्षा जास्त असते. त्यानंतर दुसरी शक्यता, वस्तूच्या मूळ किमतीत बदल झाल्यानंतर जर एकूण खर्च हा पूर्वी इतकाच राहत असेल तर मागणीची लवचिकता 1 असते, ईडी बरोबर 1. आणि तिसरी शक्यता काय आहे, वस्तूच्या मूळ किमतीत बदल झाल्यानंतर एकूण खर्च हा पूर्वीपेक्षा कमी होत असेल तर तेथे मागणीची लवचिकता 1 पेक्षा कमी असते. म्हणजे ईडी कमी आहे 1 पेक्षा. म्हणजे अशा पद्धतीने एकूण खर्च पद्धतीमध्ये मागणीची लवचिकता मोजली जाते. यानंतर मागणीची किंमत लवचिकता मोजण्याची तिसरी पद्धत आहे बिंदू पद्धत किंवा भूमिती पद्धत. आता या बिंदू किंवा भूमिती पद्धतीने कशा प्रकारे मागणीची लवचिकता मोजता येते ते आपण पाहूया. याही पद्धतीमध्ये पुन्हा त्याच 3 पद्धतीने एकतर लवचिकता 1 असते किंवा लवचिकता 1 पेक्षा जास्त असते किंवा लवचिकता 1 पेक्षा कमी असते. याच 3 पद्धतीने लवचिकता मोजली जाते. मी या पद्धतीत काय केलं जातं बघा, ही पद्धत देखील डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनीच ही देखील पद्धत विकसित केलेली आहे. या पद्धतीलाच बिंदू किंवा भूमिती पद्धत असे म्हणतात. कारण मागणी वक्र दिलेला असताना त्या मागणी वक्रावरील जो बिंदू दिलेला आहे या बिंदूची लवचिकता गुणोत्तर किंवा एकूण खर्च पद्धतीने आपण मोजू शकत नाही. मागणी वक्र दिलेला असताना या मागणी वक्रावरील जो बिंदू दिलेला असतो या बिंदूची लवचिकता आपण गुणोत्तर किंवा एकूण खर्च पद्धतीने आपल्याला मोजता येत नाही. त्यासाठी डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी मागणी वक्रावरील बिंदूची लवचिकता मोजण्यासाठी भूमिती पद्धत विकसित केली. मग या पद्धतीत काय केलं जातं, हा जो मागणी वक्र असतो हा मागणी वक्र 2 प्रकारचा असतो. एक रेषीय मागणी वक्र आणि दुसरा आहे अरेषीय मागणी वक्र. आणि दुसरा आहे अरेषीय मागणी वक्र. या पद्धतीमध्ये पुढील सूत्राचा वापर करून मागणीची लवचिकता मोजली जाते. सूत्र बघा काय आहे, त्या बिंदूची मागणीची लवचिकता बरोबर त्या मागणी वक्रावरील त्या बिंदूची मागणी लवचिकता बरोबर मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे खालचे अंतर म्हणजेच काय, क्ष अक्षाकडील अंतर. मागणी वक्रावरील जो बिंदू दर्शवलेला आहे त्या बिंदूचे क्ष अक्षाकडील अंतर म्हणजेच खालचे अंतर छेद मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे वरचे अंतर म्हणजेच काय, वरती कोणता अक्ष आहे, या अक्षाकडील अंतर. म्हणजे मागणी वक्र जो दिलेला आहे त्या मागणी वक्रावरील ज्या बिंदूची आपल्याला लवचिकता मोजावायची आहे त्या बिंदूचे क्ष अक्षाकडचे अंतर छेद त्या बिंदूचे या अक्षाकडचे अंतर, या अंतराचं मापन करून मागणीची लवचिकता मोजली जाते. म्हणजे सोप्या पद्धतीने बघा असं सांगता येईल आपल्याला की हे अंतर जर सारखं असेल त्या बिंदूचे क्ष अक्षाकडील अंतर व य अक्षाकडील अंतर सारखे असल्यास मागणीची लवचिकता 1 असते. त्या बिंदूचे क्ष अक्षाकडील अंतर जास्त आणि य अक्षाकडील अंतर कमी असल्यास मागणीची लवचिकता 1 पेक्षा जास्त असते. आणि त्या बिंदूचे क्ष अक्षाकडील अंतर कमी आणि य अक्षाकडील अंतर जास्त असल्यास मागणीची लवचिकता 1 पेक्षा कमी असते. हे अधिक चांगल्या पद्धतीने आपण पुढील प्रमाणे स्पष्ट करूया. यात सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की मागणी वक्र हा 2 प्रकारचा असतो. त्यामध्ये पहिला आहे रेषीय मागणी वक्र. रेषीय याचा अर्थ काय, सरळ रेषेमध्ये असणारा मागणी वक्र. रेषीय मागणी वक्र याचा अर्थ काय, सरळ रेषीय.
म्हणजे व्याख्या तुम्हाला दिली बघा की जेव्हा मागणी वक्र हा सरळ रेषेमध्ये असतो, जेव्हा मागणी वक्र हा सरळ रेषेमध्ये असतो तेव्हा त्या मागणी वक्रास रेषीय मागणी वक्र असे म्हणतात. जेव्हा मागणी वक्र सरळ रेषेत असतो तेव्हा या मागणी वक्रास काय म्हटलं जातं? रेषीय मागणी वक्र असे म्हणतात. मग या रेषीय मागणी वक्रावरील जे विविध बिंदू असतात त्या बिंदूची लवचिकता कशा पद्धतीने मोजली जाते या पद्धतीसाठी आपल्याला खालील आकृतीचा आधार घेता येईल. या आकृतीचं व्यवस्थित निरीक्षण करा. तुम्हाला समोर जी आकृती दिलेली आहे ती आकृती बघा. आकृतीमध्ये क्ष अक्ष दिलेला आहे, य अक्ष दिलेला आहे आणि क ब म्हणजे क ब हा मागणी वक्र दिलेला आहे. क ब म्हणजेच या ठिकाणी जर वरती पाहिलं तर क ब जिथे म बिंदू आहे, म आणि खाली म4 हा एक मागणी वक्र दिलेला आहे. मग या मागणी वक्रावरील जे विविध बिंदू आहेत त्या बिंदूंच्या ठिकाणी असलेली लवचिकता आपल्याला मोजावयाची आहे. मग चला तर आपण मोजूया. यामध्ये सगळ्यात पहिले तुम्ही ती आकृती व्यवस्थित पाहताय बघा. आकृतीवर बिंदू कोणकोणते आहेत? म1, म2, म3 आणि म4 हे एकूण 5 बिंदू या मागणी वक्रावर दिलेले आहेत. मग या पाचही बिंदूंच्या ठिकाणी असणारी मागणीची लवचिकता किती आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहावयाची आहे. यामध्ये सगळ्यात पहिलं सुरुवातीला बघा आपण म2 हा बिंदू विचारात घेऊया. म2 बिंदूची लवचिकता बरोबर आपण वरती सूत्र पाहिलेलं आहे. त्या बिंदूची मागणी लवचिकता बरोबर त्या बिंदूचे क्ष अक्षाकडील अंतर छेद त्या बिंदूचे य अक्षाकडील अंतर. म्हणजे त्या बिंदूचे मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे खालचे अंतर छेद मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे वरचे अंतर. असं खालचे अंतर आणि वरचे अंतर यांची तुलना करून भूमिती पद्धतीमध्ये मागणीची लवचिकता मोजली जाते. मी यामध्ये आपण पहिला बिंदू घेतलेला आहे म2. या ठिकाणी समोर आलेख पेपर दिलेला आहे तो. मग म2 बिंदूची लवचिकता बरोबर कशा पद्धतीने आपल्याला म्हणता येईल बघा. मग म2 बिंदूची लवचिकता बरोबर म2 ब छेद म2 क. म2 ब म्हणजेच काय? म2 बिंदूचे क्ष अक्षाकडील अंतर म2 ब आणि म2 बिंदूचे य अक्षाकडील अंतर वरचे अंतर म2 क. मग हे दोन्ही जर अंतर आपण पाहिले, या दोन्ही अंतराचे जर पट्टीने व्यवस्थित आपण माप जरी घेतलं तर हे दोन्ही अंतर कसे आहेत? सारखेच आहेत. त्या म2 बिंदूचे क्ष अक्षाकडील अंतर आणि त्या म2 बिंदूचे य अक्षाकडील अंतर हे दोन्ही अंतर सारखे असल्यामुळे येथे मागणीची लवचिकता एकक आहे. म्हणजेच इथे ED इज इक्वल टू 1, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू 1. म्हणजे येथे दोन्हीकडील बदल हा सारखाच असल्यामुळे दोन्हीकडील अंतर हे सारखेच असल्यामुळे येथे मागणीची लवचिकता किती आहे? 1 आहे. म्हणजे येथे एकक लवचिक मागणी दिसून येते. त्यानंतर बघा दुसरा बिंदू आहे म1 बिंदू. दुसरा बिंदू आहे म1 बिंदू. मग आता इथे पुन्हा त्याच वरील सूत्राचा वापर करून म1 बिंदूची लवचिकता बरोबर म1 ब छेद म1 क. म1 बिंदूची लवचिकता बरोबर म1 ब छेद म1 क. मग इथे जर आपण अंतराचा विचार केला तर म1 बिंदूचे क्ष अक्षाकडील अंतर म्हणजे ब बिंदूकडील अंतर कसे आहे? जास्त आहे. आणि म1 या बिंदूचे क कडील अंतर य अक्षाकडील अंतर कसे आहे? कमी आहे. मग क्ष अक्षाकडील अंतर जास्त असल्यामुळे येथे मागणीची लवचिकता एकापेक्षा जास्त आहे. म्हणजे येथे जास्त लवचिक मागणी दिसून येते. म्हणून येथे ED जास्त आहे 1 पेक्षा. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड त्यानंतर च्यापेक्षा जास्त किंवा च्यापेक्षा मोठे जर चिन्ह आहे मध्ये आणि 1. या ठिकाणी म1 बिंदूचे क्ष अक्षाकडील अंतर जास्त आहे आणि य अक्षाकडील अंतर कमी आहे. म्हणून येथे मागणीची लवचिकता एकापेक्षा कमी दिसून येते. त्यानंतर पुढचा बिंदू आहे म3 बिंदूची लवचिकता. पुढचा बिंदू आहे म3 बिंदू. मग पुन्हा त्याच सूत्राचा वापर करून म3 बिंदूची लवचिकता बरोबर काय? म3 ब छेद म3 क. म3 ब छेद म3 क. मग इथे जर आपण पाहिलं, इथे जर अंतर मोजलं
तर M3 ब हे जे अंतर आहे म्हणजे क्ष अक्षाकडील अंतर कमी आहे आणि वरती य अक्षाकडील अंतर जास्त आहे. M3 ब हे क्ष अक्षाकडील अंतर कमी आहे आणि वरती जो क हा बिंदू आहे य अक्ष या ए अक्षाकडील अंतर जास्त आहे. म्हणून येथे मागणीची लवचिकता एकापेक्षा कमी असते किंवा कमी लवचिक मागणी येथे दिसून येते. म्हणजे जेव्हा बघा त्या मागणी वक्रावरील बिंदूचे M3 हा बिंदू आपण विचारात घेतलेला आहे. जेव्हा या मागणी वक्रावरील बिंदूचे क्ष अक्षाकडील अंतर कमी असते, खालचे अंतर कमी आणि वरचे अंतर म्हणजेच काय य अक्षाकडील अंतर जास्त असते, तेव्हा त्या ठिकाणी मागणीची जी लवचिकता आहे ती लवचिकता कमी दिसून येते. म्हणजे येथे कमी लवचिक मागणी हा प्रकार दिसून येतो. यालाच आपल्याला काय म्हणता येईल, ईडी कमी आहे. ईडी कमी आहे 1 पेक्षा, म्हणजे इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड च्यापेक्षा लहान आणि पुढे एकचं चिन्ह. आणि त्यानंतर चौथा जो बिंदू दिलेला आहे तो बिंदू कोणता आहे बघा, म बिंदू. चौथा जो बिंदू दिलेला आहे तो कोणता बिंदू आहे, म बिंदू. म्हणजे म बिंदूवर या म बिंदूची मागणीची लवचिकता बरोबर किती असणार आहे, अनंत असणार आहे. कारण तेथे किमतीमध्ये अजिबात बदल होत नाही आहे. किमतीमध्ये अजिबात बदल होत नसताना देखील वस्तूची जी मागणी आहे ती मागणी अनंतपटीने वाढत चाललेली आहे. म्हणून येथे जो म बिंदू दिलेला आहे हा म बिंदू बरोबर य अक्षावर आहे. त्यामुळे येथे मागणीची जी लवचिकता आहे ती लवचिकता किती आहे, अनंत आहे. कारण येथील जे वरचं अंतर आहे ते वरचं अंतर 0 आहे. त्यामुळे येथे संपूर्ण लवचिक मागणी म्हणजेच अनंत लवचिक मागणी हा प्रकार दिसून येतो. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटचा बिंदू कोणता आहे, M4. इथे M4 हा जो बिंदू आहे या बिंदूची लवचिकता बरोबर किती येणार आहे, 0. कारण हा कोणत्या अक्षरावर आहे, क्ष अक्षरावर आहे. क्ष अक्षर असल्यामुळे याचे जे खालचे अंतर आहे ते खालचे अंतर 0 आहे. म्हणून येथे जे M4 या बिंदूवरून जी मागणीची लवचिकता आहे ही मागणीची लवचिकता कशी आहे, संपूर्ण अलवचिक मागणी आहे. म्हणजे अशा पद्धतीने मागणी वक्र जेव्हा सरळ रेषेत दिलेला असतो तेव्हा तेव्हा त्या बिंदूवरील विविध जे बिंदू असतात या बिंदूंची लवचिकता मोजता येते. जर दोन्ही अक्षाकडील अंतर सारखे असेल तर मागणीची लवचिकता 1 असते. जर क्ष अक्षाकडचे अंतर जास्त आणि य अक्षाकडचे अंतर कमी असेल तर मागणीची लवचिकता एकापेक्षा कमी असते. आणि जर क्ष अक्षाकडील अंतर कमी आणि य अक्षाकडील अंतर जर जास्त असेल तर मागणीची लवचिकता एकापेक्षा कमी असते. म्हणजे अशा 3 पद्धतीने मागणीची लवचिकता भूमिती पद्धतीने मोजली जाते. हे झालं आपण रेषीय मागणी वक्र. मग जेव्हा दुसरा प्रकार अरेषीय मागणी वक्र असतो, जेव्हा मागणी वक्र अरेषीय म्हणजेच काय, वक्राकार स्वरूपात असतो, आंतरवक्र स्वरूपात असतो, तेव्हा कशा पद्धतीने मागणीची लवचिकता मोजली जाते. मग त्याही ठिकाणी याच पद्धतीचा वापर केला जातो. काय केलं जातं की जेव्हा वक्राकार स्वरूपाचा मागणी वक्र दिलेला असतो त्या मागणी वक्रावरील ज्या बिंदूची लवचिकता मोजावायची आहे त्या वक्राकार स्वरूपाचा जो काय मागणी वक्र असतो या मागणी वक्रावरील ज्या बिंदूची लवचिकता मोजावायची आहे त्या बिंदूला स्पर्श करणारी आणि क्ष आणि य अक्षांना जोडणारी एक स्पर्शिका काढली जाते. त्या बिंदूला स्पर्श करणारी आणि क्ष आणि य अक्षाला जोडणारी स्पर्शिका काढली जाते. आणि स्पर्शिका काढल्यानंतर पुन्हा वरती जे आपण सूत्र वापरलं की त्या बिंदूचे क्ष अक्षाकडील अंतर म्हणजे खालचे अंतर आणि त्या बिंदूचे य अक्षाकडील अंतर म्हणजे वरचे अंतर, या दोन्ही अंतराची तुलना करून मागणीची लवचिकता मोजली जाते. हे दोन्ही अंतर जर समान असेल तर ईडी बरोबर 1. त्यानंतर जर त्याचे क्ष अक्षाकडील अंतर जास्त असेल तर ईडी जास्त आहे 1 पेक्षा. आणि जर त्या बिंदूचे क्ष अक्षाकडील अंतर कमी असेल तर ईडी कमी आहे 1 पेक्षा. म्हणजे अशा पद्धतीने भूमिती किंवा बिंदू पद्धतीने मागणीची लवचिकता मोजली जाते. धन्यवाद.